पक्षाचा गर्व नव्हता, कधी त्याला त्याच्या पोझिशनचा गर्व नव्हता, कधीही कुठेही भेटला, कोणी भेटला तरी सगळ्यांना आवाज देऊन आवर्जून बोलवणारं व्यक्तिमत्व होतं. आणि अशी व्यक्ती अशा प्रकारे कधीच त्यांचं शत्रुत्व कोणाबरोबर असेल असं कधी वाटलं नाही. लहानातल्या लहान माणसाला पण ते बोलायचे. आणि बाबाचा संबंध सगळ्या पक्षातील लोकांचा होता, बॉलिवूडशी होता. त्याच्या प्रत्येक इफ्तार पार्टीला मी अटेंड केलेली आहे. प्रत्येक इफ्तार पार्टीचं आमंत्रण मला असायचं की जे बॉलिवूड आणि सगळ्या लोकांबरोबर तो साजरी करायचा. त्याच्यामुळे अशा माणसाचं काही शत्रुत्व असेल किंवा काय असं वाटत नाही. आता हे कुठच्या व्यावसायिक कारणामुळे झालंय आणि व्यवसायामध्ये तर तो स्वतः होता, त्याचा व्यवसाय पण चांगल्या पद्धतीने फोफावला होता आणि जिशानला त्यांनी राजकारणात आणून आमदार बनवलेला. त्याच्यामुळे एक आता खासदारकीसाठी पण त्यांचं नाव चाललेलं एनसीपी मधून. त्याला राज्यसभेची खासदारकी मिळाली पाहिजे. काँग्रेसमध्ये असताना पण खासदारकीच्या इलेक्शनला उभं राहण्याचे त्यांचे प्लॅन होते महाराष्ट्रातून, पण ते दुर्दैवाने झालं नाही आणि मग त्यांनी राष्ट्रवादीचा रस्ता निवडला आणि राष्ट्रवादीमध्ये पण त्यांचं नाव होतं, पण ते प्रफुल्ल पटेलांचं झाल्यावर त्यांचं नाव काढलं गेलं. पण एक खरंच उमदं व्यक्तिमत्व होतं. बाबाला कधीच गर्व नव्हता, बाबाला कधीच घमेंड नव्हती. अगदी सगळ्यांशी मिळून मिसळून ज्या पद्धतीने तो आम्हाला युथ काँग्रेस मध्ये असताना ज्या पद्धतीने असायचा त्याच पद्धतीने तो आजपर्यंत सगळ्यांशी वागत होता. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी झाल्या आहेत खरंच दुर्दैवी आहे. दुर्दैवी म्हणावं लागेल. धन्यवाद आपल्या भावना व्यक्त केल्याबद्दल. आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख आता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. अनिल देशमुखजी, वाय दर्जाची सुरक्षा होती बाबा सिद्दीकी यांना आणि या सगळ्या घटनेनंतर आपण बघतोय बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर आता लीलावती रुग्णालयामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अर्थात त्यांच्या कुटुंबियांची ती भेट घेतील. दुःखद अशी बातमी आहे राजकीय क्षेत्रातल्या सगळ्यांकरताच आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक फार मोठा धक्का म्हणता येईल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आता क्षणाला लीलावती रुग्णालयात आता त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याकरता पोहोचलेले आहेत. त्याची दृश्य आपण बघतोय. त्वरित या घटनेनंतर त्वरित ते लीलावती रुग्णालयात दाखल झालेत आणि त्यांचा ताफा जो आहे तो आता या सगळ्या गर्दीतनं पुढे सरकत आतमध्ये जातोय. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाने आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. सुष्मिता, काय माहिती? स्वतः या ठिकाणी आलेले आहेत. या लीलावती रुग्णालयामध्ये ते येऊन पोहोचलेले आहेत. चलो दादा साइड दो. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लीलावती रुग्णालयात पोहोचलेले आहेत. या घटनेनंतर त्वरित ते पोहोचल्याचं आपण बघतोय. बरोबर 9:30 वाजता ही घटना घडलेली होती. या सगळ्या घटनेनंतर बाबा सिद्दीकी यांना त्वरित उपचाराकरता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावरती उपचार सुरू होते, पण दुर्दैवाने मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली. याच विषयी बोलणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख आपल्या बरोबर आहेत. अनिल देशमुखजी, बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली, धक्कादायक बातमी. अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे की बाबा सिद्दीकी माजी मंत्री, आमच्याबरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केलं, आमचे अतिशय जवळचे मित्र, त्यांची अशी दुर्दैवी हत्या झाली आणि ती सुद्धा त्यांना वाय दर्जाची पोलिसांचं संरक्षण असताना त्यांची हत्या झाली. महाराष्ट्राची जनतेला प्रश्न पडला आहे की महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा वत्सक अशा पद्धतीच्या ज्यांनी हत्या केली तशा पद्धतीच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आहे की नाही. त्याचबरोबर ज्या पद्धतीची कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रामध्ये आहे आणि इतक्या खालच्या स्तरावर महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था गेलेली आहे की बिहार, युपी सारख्या राज्याच्या पेक्षा सुद्धा खालच्या स्तरावर महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था गेलेली आहे. त्याच्यामुळे या बाबतीत गृहमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर आहे अनिल देशमुख, जे आपण म्हणतात असे धक्कादायक. आपल्याबरोबर भाजपचे खासदार अशोक चव्हाण देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. अशोक चव्हाणजी, एकीकडे बाबा सिद्दीकी यांनी आपले सहकारी म्हणून देखील राज्याच्या मंत्रिमंडळात काम केलेलं आहे, त्यांची हत्या झाल्याची बातमी समोर येते, धक्कादायक बातमी.
अतिशय दुःखद ही घटना आहे, धक्कादायक आहे आणि असं घडेल असं कधी वाटलं नव्हतं. मगाशीच मला माध्यमांच्या मार्फत मला माहिती मिळाली की बाबा सिद्दीकीवर गोळ्या झाडल्या गेल्या आणि काही क्षणातच बातमी येते की बाबाचा मृत्यू झाला. म्हणजे अतिशय आम्ही फारच दुःखी झालेलो आहोत. एक जवळचा मित्र आमच्यातून आज गेलेला आहे. बाबा एक निर्भीड स्वभावाचा, एक ज्याला म्हणू की अतिशय हिमतीने काम करणारा, राजकीय क्षेत्रामध्ये आपली मतं परखडपणे मानणारा अशा प्रकारचा आमचा हा सहकारी अचानक आमच्यातून निघून जातो ही मनाला न पटणारी बाब आहे. अर्थात गोळ्या झाडून ज्यांनी हा घडवली घटना यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. काही लोक ताब्यात पोलिसांनी घेतली असंही कळतंय. म्हणजे काही जरी असलं तरी आमचा मित्र मात्र परत येणार नाही हे ते वास्तव आहे. त्याच्यामुळे जिशान त्यांचा मुलगा आणि त्यांच्या पत्नीवर काय कशा प्रकारची परिस्थिती निर्माण आज ओढवली असेल त्याची कल्पना सुद्धा आम्ही करू शकत नाही. एवढं दुःख आम्हा सर्वांना झालेलं आहे. बाबांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि तरी सुद्धा त्याच्यामुळे संबंध नेहमी संपर्कात असायचा. दरवर्षी इफ्तार पार्टीला न चुकता तो मला बोलवायचा, त्या निमित्ताने जाण्याचा योग यायचा, अनेक वेळा भेट व्हायची आणि खूप हसी मजाक करून आपली मतं, राजकीय मतं मांडण्याचा त्याच्या नेहमीची भूमिका राहिलेली आहे. फार दुःख झालेला ही घटना नको व्हायला पाहिजे होती असं सातत्याने वाटतंय. पण अशोक चव्हाणजी, आपण स्वतः त्यांना जवळून बघितलेले, प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबा सिद्दीकींचे मित्र होते, विश्वमित्र त्यांना म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. काय कुठल्या वादात नाही सगळं घडलं असावं, म्हणजे आपला काय अंदाज? अर्थात तो पोलीस तपासाचा भाग आहे, पण खरंच त्यांचं वैमनस्य कोणाबरोबर असावं? नाही, सांगणं कठीण आहे. मला त्याच्या एवढी काही डिटेल्सची कल्पना नाहीये, कारण हा मुंबईत राहणारा वास्तव्य असणारा मित्र, उद्योगधंदा होता, त्याचा व्यवसाय होता हे मला माहिती आहे. पण नेमकं कशामुळे घडलं हे सांगणं कठीण आहे. परंतु जे झालं ते फार वाईट झालेलं आहे. मला खूप दुःख आहे आणि एक जवळचं सहकारी गेल्याचं खूप तीव्र भावना मनामध्ये आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आलेली आहे. बरोबर 9:30 वाजता ही घटना जी आहे ती त्यांच्या खैरवाडी इथल्या कार्यालयाच्या बाहेर घडली. बाबा सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली होती. बाबा सिद्दीकी एका बैठकीसाठी त्यांच्या कार्यालयात होते. ही बैठक संपल्यानंतर ते बाहेर आले आणि त्याच दरम्यान आज जर आपण बघितलं तर दसऱ्याचा दिवस आहे. देवी विसर्जनाचा सोहळा जो आहे तो तिथे आजूबाजूच्या परिसरात सगळा पार पडत होता. फटाके वाजत होते आणि त्याच सगळ्या आवाजाचा फायदा घेऊन दबा करून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावरती हल्ला केला. त्यांच्यावरती 4 राऊंड फायर करण्यात आले, ज्यापैकी एक गोळी जी त्यांना छातीत लागली आणि त्यांना त्वरित लीलावती रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं. असं देखील कळतं आहे की उपचारासाठी नेत असतानाच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता. त्याची प्रकृती बिघडत होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचाराला देखील सुरुवात करण्यात आली. पण दुर्दैवाने बाबा सिद्दीकी यांची मृत्यूशी असणारी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण बाबा सिद्दीकी यांच्या या हत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमक्या कोणत्या सगळ्या वैमनस्यातनं हा हल्ला त्यांच्यावरती करण्यात आलेला असावा? नुकतंच आपण आमचे सहकारी राहुल झुरी यांच्याशी बोललो आणि राहुल झुरीकडनं आपल्याला असं कळलं, राहुलकडनं अशी माहिती आपल्याला कळलेली आहे, म्हणजे बाबा सिद्दीकी एक राजकारणी असण्याबरोबर ते मुंबईतल्या रिअल इस्टेट सेक्टरमधलं पहिल्या 5 मधलं नाव होतं, नावाजलेलं असं विकासक म्हणून नाव होतं, बांधकाम व्यावसायिक ते होते आणि त्या सगळ्या वादातनं त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आलेला असावा असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतो आहे. अर्थात तो पोलीस तपासाचा भाग आहे. पोलीस त्याचा तपास करतात, त्याची माहिती घेत आहेत. 2 संशयितांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला त्या ठिकाणी बाबा सिद्दीकींच्या कार्यालयाच्या CCTV फुटेजपासून तर आजूबाजूच्या परिसरातील उपलब्ध असणाऱ्या CCTVपर्यंत सगळं फुटेज जे ते तपासलं जातं आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाने आत्ता क्षणाला आपल्याबरोबर. सुष्मिता, लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहे, आपल्याला त्या अपडेट देत आहेत. सुष्मिता, आत्ताच राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तिथं पोहोचलेत, काय माहिती? फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अनेक त्यांचे कुटुंबीय सुद्धा बाबा सिद्दीकी यांचे कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आशिष शेलार, मोहित कंबोज हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि ज्या पद्धतीची ही धक्कादायक घटना आहे, ही हत्या कशा पद्धतीने झाली याकरता सुद्धा पोलिसांनी कसून चौकशीला आत्तापासून सुरुवात केलेली आहे. त्या स्थानिक ठिकाणचे CCTV असतील, त्याचबरोबर 2 लोकांना ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे. मुळातच बाबा सिद्दीकी यांचं व्यक्तिमत्व असं होतं की ते सर्वांना आपलंसं करून चालायचे आणि त्यामुळे कुठेतरी ही गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. माझ्या दोन्ही बाजूने जर आपण बघाल तर हे इमर्जन्सी गेट आहे लीलावती रुग्णालयाचं. या ठिकाणी पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. लोक
त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे चाहते, त्यांचे मित्रपरिवार हा प्रचंड मोठा आहे. आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर संपूर्णपणे रस्ता हा ब्लॉक झालेला आहे. ज्या पद्धतीने ही बातमी समोर आली, 3 राऊंड फायर करण्यात आलेले होते निर्मल नगर या परिसरामध्ये ही घटना घडलेली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये थेट रिपोर्ट जो आहे तो गृहमंत्र्यांना सुद्धा आता प्राथमिक रिपोर्ट हा देण्यात आलेला आहे. आणि ज्या अर्थी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या ठिकाणी येतात, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीर आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता अशा पद्धतीची घटना ही मुंबई सारख्या ठिकाणी होणं हे अतिशय धक्कादायक मानलं जातं. आणि ज्या पद्धतीनं बाबा सिद्दीकींवरती अटॅक करण्यात आला, हल्ला करण्यात आला, हा अशा पद्धतीचा हल्ला कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारा आहे. आणि म्हणूनच आपण बघतोय की त्यांची झुंज जी होती ती सुरू होती, परंतु यश आलेलं नाहीये, अपयशी ते ठरले आणि त्यांचा मृत्यू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमका हा पट कोणी आपल्या पद्धतीने ही घटना घडली. याचबरोबर या ठिकाणची जी आत्ताची स्थिती आपण बघितली तर पोलिसांनी सर्व लोकांना हटवायला सुरुवात केलेली आहे. एक एक करत लोकांना बाजूला केलं जात आहे. गेट जो आहे इमर्जन्सी गेट, इतर रुग्णांना सुद्धा त्रास होऊ नये याकरता म्हणून वेगळा केला जातो. आता पोलिसांची जादा सुद्धा बाबा सिद्दीकी याच्यावर गोळीबार झाला, अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि त्या संदर्भात मी डॉक्टरांशी अगोदर बोललो होतो आणि पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यामध्ये 2 आरोपी अरेस्ट आहेत, एक यूपीचा आहे, एक हरियाणाचा आहे आणि एक आरोपी फरार आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की मुंबईमध्ये कुठल्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेता कामा नये, गँगवॉर वगैरे कोणी डोकं वर काढता कामा नये, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. कठोर कारवाई करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. आणि पोलिसांची कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये मुंबई पोलिसांचं नाव आहे आणि त्यामुळे या आरोपीला तात्काळ पकडतील आणि त्याच्यावर कडक कारवाई करतील. तिन्ही लोक जे आहेत यांच्यावर बाबा सिद्दीकी यांच्यावर जो हल्ला केलेला आहे या हल्ल्यासंदर्भात देखिए 9:30 बजे के करीब ये घटना यहाँ पर हुई है। उसके बाद श्री बाबा सिद्दीकी को लीलावती हॉस्पिटल में एडमिट कराया गया है। 2 संदिग्ध लोग हैं जिसे हमने ताबे में लिया है और इसका आगे इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच मुंबई कर रही है। आपण या घटनेचा क्रम जर लक्षात घेतला, बरोबर जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आपल्या सूत्रांकडनं किंवा आमच्या प्रतिनिधींकडनं, ती माहिती अशी आहे की 9:15 वाजता बाबा सिद्दीकी जे ते ऑफिसमधून बाहेर पडले आणि त्याच दरम्यान म्हणजे जेव्हा त्यांच्यावरती फायरिंग करण्यात आली तेव्हा बाबा सिद्दीकी आपल्या ऑफिसजवळ आज दसऱ्याच्या निमित्ताने फटाके फोडत होते आणि त्याच वेळी एक कार त्यांच्यासमोरून उभी राहिली आणि 3 लोक त्यातनं बाहेर पडले आणि त्यांच्यावरती हल्ला केला. हे संशयित आरोपी आहेत. हे 3 संशयित आरोपी ज्यांनी त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे त्याचं हे छायाचित्र समोर आलेलं आहे, आपल्या हाती आलेलं आहे, ज्यांनी बाबा सिद्दीकींवरती हा हल्ला केलेला आहे, हल्ला केलेला असावा आणि आता त्यांची अर्थात चौकशी केली जाते. या 3 लोकांनी तोंडावरती रुमाल बांधलेला होता ज्यावेळेस त्यांनी बाबा सिद्दीकींवरती हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये बाबा सिद्दीकींच्या एका सहकाऱ्याच्या पायात देखील गोळी लागलेली आहे आणि एक गोळी जी ती बाबा सिद्दीकींच्या छातीत लागली. थेट घटनास्थळावर आमचे